नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे, लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। अंबरनाथ शहरात महिला प्रबोधन केंद्रातर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने महिला जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। महिलांनी आजच्या युगात कसे असावे याबद्दल जनजागृती करण्यात आली। या कार्यक्रमाला अंबरनाथ मेडिकल असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड सर, या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिस्टर मीनाक्षी सेल्वराज यांनी शाल, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। डॉक्टर गणेश राठोड सरांचे कोविड काळातील स्वतःच्या जीवनावर उदार होऊन केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे। एकीकडे माणूस माणसाला बघायला तयार नव्हता, अशा वेळी डॉक्टर गणेश राठोड अंबरनाथ करासाठी केलेले योगदान खूप मोठे आहे। त्याकरिता हा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांच्या पत्नी डॉक्टर अरुणा राठोड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले। गावखेड्यात असलेली आरोग्याची समस्या आणि महिलांचे आजार आणि समस्या यावर विस्तृत मार्गदर्शन केले। कोणतीही अडचण समस्या असल्यास मला संपर्क करा असे आवाहन केले। यावेळी परदेशात वैद्यकीय सेवा दिलेल्या व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली इंगळे यांनी मातृसत्ताक व्यवस्था कशी होती, माता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेवून प्रबोधन केले। हिराताई कांबळे यांनी निराधार महिलांच्या समस्या काय आहेत यांची मांडणी केली। मनीषा झेंडे यांनी निराधार बालके व योजना यांची माहिती दिली। यावेळी विचारपीठावर डॉक्टर गजपाल इंगोले, संचालक प्रसंग करिअर अकॅडमी आणि लताताई डोंगरे समाजसेविका उपस्थित होते। कार्यक्रमाला संस्थेच्या बचत गटाच्या गोडसेताई तसेच महिला उपस्थित होत्या। त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। शेवटी कार्यक्रमाची सांगता झाली। आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।